नमस्कार. अश्विनी भावे या एक भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत, ज्या मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपट तसेच हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. अश्विनी भावे या 1980 आणि 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. अश्विनी भावे यांचा जन्म 7 मे 1967 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे एका महाराष्ट्रीयन कोकणातील ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्या चोनाभट्टी उपनगरात वाढल्या. त्यांची आई उषा भावे साधना विद्यालयात शिक्षिका होत्या, जिथे अश्विनी भावे यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. तर त्यांचे वडील शरद भावे SIS कॉलेजमध्ये भौतिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते आणि त्यांचा एक मोठा भाऊ अतुल आहे, जो सिव्हिल इंजिनियर आहे. शाळेत असताना त्यांनी वाचन आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतला. 10वीच्या उन्हाळी सुट्टीत त्यांना मराठी नाट्य निर्मिती कंपनी चंद्रलेखाकडून मधुकर तोरमडल यांचा गगनभेदी हा चित्रपट ऑफर करण्यात आला, ज्यामुळे त्यांचा अभिनयात पहिला प्रवेश झाला. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अश्विनी भावे यांनी मुंबईतील DG रुपारेल कॉलेजमधून तत्वज्ञानात पदवी घेतली. अश्विनी भावे यांनी 1980च्या दशकाच्या मध्यात हिंदी विज्ञान कथा टेलिव्हिजन मालिका अंतरिक्षद्वारे त्यांच्या व्यावसायिक अभिनय प्रवासाला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना सुरुवातीची सार्वजनिक ओळख मिळाली. त्यांनी 1986 मध्ये प्रभाकर पेंढारकर दिग्दर्शित मराठी कौटुंबिक नाटक चित्रपट शाबास सुनबाईद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यामध्ये त्यांनी एका आधुनिक तरुणीची भूमिका केली, जी एका गावातील मुलावर प्रेम करते, ज्याची भूमिका अजिंक्य देव यांनी साकारली होती. त्यांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाच्या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीत प्रमुख भूमिकांच्या मालिकेचा मार्ग मोकळा झाला. पुढील काही वर्षात अश्विनी भावे यांनी पडद्यावर एक स्थिर उपस्थिती कायम ठेवली. 1988 मध्ये त्यांचा पहिला मोठा चित्रपट सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही बनवाबनवी हा होता, ज्यामध्ये त्यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ रे यांच्यासोबत काम केले होते. अश्विनी भावे यांनी अशोक सराफ यांच्यासोबत केलेल्या कडक दुकान मालकाच्या भूमिकेची भूमिका विशेषतः प्रख्यात होती. लिंबू रंगाच्या साडीमध्ये त्यांचा देखावा एक प्रतिष्ठित प्रतिमा बनला. या चित्रपटाला लक्षणीय व्यावसायिक यश मिळाले. जगभरात 3 कोटी रुपयांची कमाई करून हा चित्रपट त्यावेळेचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला आणि तेव्हापासून त्याला कल्ट दर्जा मिळाला आहे. त्यानंतर त्या घोळात घोळ या कॉमेडी चित्रपटात दिसल्या, ज्यामध्ये 2 बेरोजगार पुरुष महिलांना आकर्षित करण्यासाठी वेश बदलतात आणि त्यामुळे विनोदी रोमॅन्टिक गोंधळाची मालिका सुरू होते. त्याच वर्षी अश्विनी भावे यांनी रोमॅन्टिक कॉमेडी किस बाय किस मध्ये भूमिका साकारली, जी एका तरुण जोडप्याभोवती फिरत होती, जे मुलीच्या श्रीमंत पालकांपासून त्यांचे लग्न लपवतात, जे तिच्या गरीब पुरुषाशी लग्न करण्याच्या विरोधात असतात, ज्यामुळे विनोदी गोंधळाचा एक प्रवाह निर्माण होतो. दोन्ही चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता जोशी यांनी सह अभिनय केला होता. किस बाय किस या चित्रपटाचा नंतर हिंदीमध्ये हनीमून या नावाने रिमेक करण्यात आला, ज्यामध्ये अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर आणि वर्षा उसगावकर यांच्यासोबत त्यांची भूमिका पुन्हा साकारली. तथापि हिंदी रूपांतराला फक्त सरासरी प्रतिसाद मिळाला आणि मूळ चित्रपटाच्या यशाशी जुळला नाही. 1989 मध्ये अश्विनी भावे यांनी कुमार सोहोनी दिग्दर्शित एक रात्र मंत्रलेली या रहस्यमय थ्रिलर चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्यांनी दिग्गज अभिनेते निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्यासोबत अलौकिक गोंधळाच्या रात्रीत अडकलेल्या एका रचनात्मक वारसाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम थ्रिलर चित्रपटांपैकी एक मानला जातो. त्या वर्षी त्यांनी स्मिता तळवळकर यांच्या प्रशंसित कौटुंबिक नाटक चित्रपट कळत नकळत मध्ये देखील काम केले होते. या चित्रपटामध्ये त्यांनी एका विधवा सेक्रेटरीची भूमिका केली होती, जी तिच्या विवाहित बॉससोबत एक रात्रीची स्टँड करते. हा चित्रपट समीक्षक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे यशस्वी झाला. कौटुंबिक संघर्षाच्या संवेदनशील चित्रणासाठी त्यांचे कौतुक झाले आणि पुढे अनेक राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जिंकले. अश्विनी भावे यांनी शरा वेगळा सरदार या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट 70 मिमी स्वरूपात प्रदर्शित झालेला पहिला कन्नड चित्रपट म्हणून प्रसिद्ध होता आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला. महेश कोठारे यांच्या ॲक्शन कॉमेडी धडाकेबाज या चित्रपटामध्ये त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. सिनेमास्कोप स्वरूपात चित्रित केलेला हा पहिला मराठी चित्रपट होता आणि हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला होता. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला चित्रपटांमधून काही काळ विश्रांती घेतल्यानंतर अश्विनी भावे यांनी कदाचित या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्माती म्हणूनही पदार्पण केले. नंतरच्या काळात आजचा दिवस माझा मधील भूमिकांसाठी आणि द रायकर केस या वेब सिरीजमधील साक्षी रायकरच्या भूमिकेसाठी
त्यांनी आणखी प्रशंसा मिळवली. 2024 मध्ये आलेला त्यांचा घरात गणपती हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाला. अभिनयाव्यतिरिक्त अश्विनी भावे यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील अकादमी ऑफ आर्ट युनिव्हर्सिटीमधून मोशन पिक्चर्स अँड टेलिव्हिजन मध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. त्यांचे लग्न सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी झाले आहे आणि त्यांना 2 मुले आहेत. अमेरिकेत स्थलांतरित होऊनही अश्विनी भावे भारतीय चित्रपटसृष्टीत विशेषतः मराठी चित्रपटांमध्ये एक सक्रिय आणि आदरणीय उपस्थिती राहिल्या आहेत. 1991 मध्ये अश्विनी भावे यांनी हळद रुसली कुंकू हसलं या मराठी कौटुंबिक नाटक चित्रपटात एका प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या महिलेची भूमिका साकारली, जी एका दावेदाराने तिच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर तिला नाकारते आणि त्याऐवजी एका अपंग पुरुषाशी लग्न करून सामाजिक आणि कौटुंबिक प्रतिक्रियेला तोंड देण्याचे निवडते. हा चित्रपट खूप यशस्वी ठरला आणि त्यांची लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढली. महाराष्ट्रात त्या घराघरात लोकप्रिय झाल्या. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्यासोबत चंदेरी मासिकासाठी फोटोशूट करताना अश्विनी भावे यांची शिफारस त्यांनी रणधीर कपूर यांच्याकडे केली, ज्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठी योग्य अभिनेत्री शोधण्यासाठी फोन केला होता. त्यांनी अश्विनी भावे यांची शिफारस केली, ज्यामुळे शेवटी रणधीर कपूर दिग्दर्शित RK फिल्मच्या मेहंदी या क्रॉस बॉर्डर रोमॅन्टिक नाटक चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी चांदनीची भूमिका साकारली, जी चंद्रप्रकाश म्हणजेच ऋषी कपूर यांची समर्पित मंगेतर होती, ज्याचा काश्मीरमध्ये अपघातात मृत्यू झाला असे मानले जाते. जरी त्यांना दुय्यम भूमिकेत टाकण्यात आले असले तरी त्यांच्या प्रतिष्ठित चित्रणामुळे त्यांच्यावर चित्रित केलेल्या डर ना हो जाए कही या मार्मिक गाण्याने त्यांना समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळवून दिली. मेहंदी या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले. बॉक्स ऑफिसवर सुमारे 12 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली. या चित्रपटाने त्यांना हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये व्यापक ओळख मिळवून दिली. त्यांचा पुढचा हिंदी चित्रपट मीरा का मोहन हा संगीतमय नाटक चित्रपट होता, ज्यामध्ये त्यांनी एका महिलेची मुख्य भूमिका साकारली होती, जिच्या मैत्रिणीचा तिच्या पतीकडून गैरसमज होतो, ज्यामुळे भावनिक गोंधळ, कोर्टरूममधील संघर्ष आणि विश्वासाची परीक्षा होते. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट सरासरी कमाई करणारा ठरला. त्या वर्षी अश्विनी भावे या 3 मराठी चित्रपटांमध्ये दिसल्या. प्रत्येक चित्रपटात त्यांनी त्यांच्या विविध शैलीमध्ये बहुमुखी प्रतिमा दाखवली. ठण ठण गोपाळ या विनोदी चित्रपटात त्यांनी एका हुशार आणि धाडसी महत्त्वाकांक्षी अभिनेत्रीची भूमिका साकारली, जी स्वतःला एका वृद्ध महिलेच्या वेशात घेऊन पुरुष नायकाची फसवणूक उघड करते. क्राईम थ्रिलर झुंज तुझी माझी या चित्रपटामध्ये त्यांनी भ्रष्टाचार, प्रतिकार आणि त्यांच्या प्रियकराच्या अचानक गायब होण्याच्या समस्येचा सामना करताना वडिलांच्या मृत्यूसाठी न्याय मिळवणाऱ्या एका दृढनिश्चयी पोलीस अधिकाऱ्याच्या कथेत सहाय्यक भूमिका साकारली होती. आणि आहुती या चित्रपटामध्ये त्यांनी त्यांच्या प्रियकराने विश्वासघात केलेल्या आणि सोयीच्या लग्नात भाग पडलेल्या महिलेच्या भूमिकेत त्यांच्या सर्वात प्रशंसित कामगिरीपैकी एक सादर केली, जी शोषण सहन करते परंतु शेवटी तिच्या प्रतिष्ठेचे आणि तिच्या मुलीचे रक्षण करण्यासाठी लढते. ही भावनिकदृष्ट्या भरलेली भूमिका होती, ज्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. यश चोप्रा यांच्या 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या ॲक्शन ड्रामा परंपरा या चित्रपटामध्ये एका तुटलेल्या कुटुंबात एकजूट निर्माण करणारी भूमिका साकारली. निस्वार्थपणे त्यांच्या पतीच्या बेकायदेशीर मुलाला स्वतःचे म्हणून वाढवले आणि दीर्घकालीन पिढ्यांमधील कलह संपवण्याचा प्रयत्न केला. अश्विनी भावे यांनी 26 जुलै रोजी सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले. हैदराबादमध्ये बंधन या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची भेट झाली आणि काही काळ प्रेम संबंधानंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर हे जोडपे अमेरिकेत स्थलांतरित झाले आणि सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये स्थायिक झाले. त्यांना 2 मुले आहेत, समीर नावाचा मुलगा आणि सची नावाची मुलगी. 2002 मध्ये अमेरिकेत राहत असताना अश्विनी भावे यांनी अकादमी ऑफ आर्ट युनिव्हर्सिटीमधून मोशन पिक्चर्स अँड टेलिव्हिजनमध्ये बॅचलर पदवी मिळवली. शाबास सुनबाई, राजलक्ष्मी, अशी ही बनवाबनवी, किस बाय किस, एक रात्र मंत्रलेली, कळत नकळत, धडाकेबाज, बाप रे बाप, मेहंदी, हळद रुसली कुंकू हसलं, सगळे सारखेच, मीरा का मोहन, ठणठण गोपाळ, आहुती, झुंज तुझी माझी, परंपरा, कायदा कानून, सैनिक, जन्मठेप, वजीर, चौराहा हे काही अश्विनी भावे यांचे विशेष गाजलेले चित्रपट. तर मंडळी, तुम्हाला अश्विनी भावे या अष्टपैलू अभिनेत्रीचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा.